श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वामी समर्थ महाराजांच्या बऱ्याच सेवा आपण करत असतो. त्या सेवेपैकी एक सेवा म्हणजे महाराजांचा अभिषेक. महाराजांचा अभिषेक हा विधिवत घरच्या घरी कसा करावा तेच आज आपण पाहणार आहोत. अभिषेक तुम्हाला गुरुवारी करायचाच आहे, तसेच पौर्णिमेच्या दिवशी देखील महाराजांचा अभिषेक आपल्याला करायचाच आहे. सुरुवातीला एक दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे व बसण्यासाठी आसन देखील घ्यायचं आहे. नंतरच आपल्याला अभिषेकाची सुरुवात करायची आहे. महाराजांना एका पितळेच्या किंवा तांब्याच्या ताटामध्ये ठेवून आपल्याला सुरुवातीला पाण्याने अभिषेक करायचा आहे. नंतर तुम्ही दुधाने अभिषेक करायचा आहे. तसेच प्रत्येक गोष्टीचा अभिषेक झाल्याच्या नंतर पाण्याने अभिषेक आपल्याला करायचाच आहे. दूध झाल्याच्या नंतर इथे मी दह्याने अभिषेक केला आहे. दही झाल्याच्या नंतर आपल्याला मधाने अभिषेक करायचा आहे. मध झाल्याच्या नंतर तुम्हाला साखरेने अभिषेक करायचा आहे व तसेच गुलाबजलाने देखील महाराजांचा अभिषेक करायचा आहे. महाराजांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. अभिषेक करताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे किंवा पुरुष सूक्तम याचे देखील तुम्ही पाठ करू शकता. नंतर आपल्याला महाराजांचा अभिषेक झाल्याच्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे व महाराजांना आपल्याला साज शृंगार करायचा आहे, चंदन लावायचं आहे. तसेच महाराजांच्या चरणाला अत्तर देखील आपल्याला लावायचं आहे. महाराजांना या दिवशी आवर्जून आपल्याला पिवळं किंवा भगवं फूल अर्पण करायचं आहे. स्वामी समर्थ महाराजांना झेंडूचं भगवं फूल अतिप्रिय आहे. तुम्ही झेंडूचं फूल देखील महाराजांना अर्पण करू शकता. गुरुवारी उपवास नाही केला तरी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक घरी आपल्याला करायचा आहे. तुमच्याकडे पादुका असतील तर पादुकाचा देखील अभिषेक तुम्ही करू शकता. फोटो असेल तर फोटोची देखील विधिवत पूजा आपल्याला गुरुवारी करायची आहे. फोटो स्वच्छ पुसून नंतर पूजा आपल्याला करायची आहे. स्वामी महाराजांच्या मूर्तीचा इथे मी अभिषेक करून घेतलेला आहे. नंतर महाराजांना बसण्यासाठी पिवळ्या रंगाचं आसन मी इथे टाकलेलं आहे. शक्यतो महाराजांची मूर्ती अजिबात खाली ठेवू नका, आसनावरच महाराजांना बसवायचं आहे. नंतर मी महाराजांना चंदन लावून घेतलेलं आहे. इथे मी 2 माळा महाराजांसाठी तयार केलेल्या आहेत घरच्या घरी, त्या देखील मी महाराजांना घालून घेतलेल्या आहेत. नंतर महाराजांना शॉल पांघरले आहे. शॉल किंवा उपरणं महाराजांना तुम्ही पांघरायचं आहे. नंतर महाराजांना हार देखील घातलेला आहे व टोप देखील इथे मी घालणार आहे. महाराजांची दर गुरुवारी आपल्याला याच पद्धतीने सेवा किंवा अभिषेक करायचा आहे. नंतर महाराजांना धूपदीप दाखवून घ्या, महाराजांची आरती करून घ्या. महाराजांना नैवेद्य देखील या दिवशी दाखवायचा आहे. धन्यवाद.